महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की ते नेहमीच वाद, चर्चा, समीकरण आणि भावनांच्या भोवऱ्यात फिरत आले। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो मुद्दा फक्त निवडणुकापुरता नसून मराठी मनाचा, महाराष्ट्राच्या ओळखीचा आणि राजकीय पातळीवर होणाऱ्या बदलांचा विचार करायला लावणारा आहे। आता बघा ना, काहीच दिवसांपूर्वी मुंबईत बेस्टच्या निवडणुका पार पडल्या, पण त्यात जे घडलं त्याची कोणी अपेक्षाही केली नव्हती। निवडणुकीत महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात चुरस आहे असं वाटत होतं, पण निकाल लागला आणि जास्त चर्चेत नसलेले शशांकराव जिंकले। मग पाहायला गेलं तर बेस्टची निवडणूक ही अगदी छोटी निवडणूक होती, पण या छोट्या निवडणुकीच्या निकालानंतर एकच प्रश्न पडला की महायुती नाही, ठाकरे ब्रँड नाही, तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र तिसरा पर्याय शोधतोय का? किंवा जर तसं नसेल तर इतर पक्ष ठाकरे ब्रँडची ताकद कमी दाखवण्याचा प्रयत्न करतायत का? याच सगळ्यावर विस्तृत चर्चा करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहताय तो विषय आपलाच आहे। आता हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण काय, तर बेस्ट निवडणुकीत शशांकराव पॅनल हे स्वतंत्र जिंकल्याचं वाटत जरी असलं तरी हेच शशांकराव भाजपचे सदस्य आहेत। आता हे झालं बेस्ट निवडणुकांचं, पण त्याच्याही आधी एक मुद्दा प्रचंड माजला होता, तो म्हणजे मराठी हिंदी भाषेचा। महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती केली आणि एकच राजकारण पेटलं। त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज ठाकरेंनी मराठी हाच अजेंडा हे कॅम्पेन देखील चालवलं होतं। त्यात मनसेसोबत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, इतर विरोधी पक्ष आणि कोणत्याही पक्षाचा भाग नसलेली मराठी जनता सामील झाली। हे आंदोलन इतकं मोठं ठरलं की सरकारला हिंदी सक्तीचा GR रद्द करावा लागला। ह्याच पार्श्वभूमीवर आम्ही फक्त मराठी माणसासाठी, त्यांच्या हक्कासाठी एकत्र आलोय म्हणून दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनंतर एकाच मंचावर एकत्र आले आणि तो क्षण मराठी माणसासाठी सोन्याचा ठरला। कारण गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राची जी इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, ती इच्छा पूर्ण होताना संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता। पण हे दोघे भाऊ एकत्र येऊ शकतात याची कानकून आधीच लागली होती, कारण एकत्र येण्याच्या काही महिन्याआधी दोघेही भाऊ एकाच वेळी सहकुटुंब लंडनला गेले होते आणि तिथूनच चर्चा रंगल्या। मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना दोन्ही बंधूंनी फिरवून उत्तरं देणं हे तेव्हापासून चालूच आहे। पण खरं सांगायचं तर महाराष्ट्रातील जनतेनं त्यांच्या मनातलं कधीच ओळखलंय। आता राहिला प्रश्न मुंबईकरांनी किंवा एकंदरीतच महाराष्ट्रातील जनतेने तिसरा पर्याय शोधण्याचा, तर हो, काही ठिकाणी लोक असं करू शकतात, कारण आधीच सत्ताधारी राहिलेल्या आणि सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे। लोकांनी ज्या अपेक्षेने निवडून दिले त्या अपेक्षा सरकारकडून प्रत्येक ठिकाणी पूर्ण होतातच असं नाही, म्हणून बऱ्याचशा भागात सरकारबद्दल असंतोष आपल्याला पाहायला मिळतो। रस्त्याच्या समस्या, महामार्गाची दुरावस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न, पाणी प्रश्न असे अनेक मुद्दे महाराष्ट्रासमोर आहेत। पण इतकं सगळं महाराष्ट्रामधून जाता जात नाहीये, तर महाराष्ट्र सरकारने हिंदी मराठी भाषेचा मुद्दा आणला आणि त्यामुळे मराठी माणूस प्रचंड नाराज झाला। जनतेला कदाचित सध्याच्या सरकार व्यतिरिक्त दुसरे पर्याय हवेही असतील। पाहायला गेलं तर सध्याच्या सरकारला पुरून उरणारा आणि प्रत्येक मराठी मनातला ठाकरे ब्रँड जाहीरपणे युतीसाठी हिरवा झेंडा दाखवतही नाहीये। आम आदमी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा पर्याय आहेत, पण सध्याच्या सरकारला तोडीस तोड कोण असेल तर तो ठाकरे ब्रँडच आहे। कारण दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरणही झपाट्याने बदलेल। विखुरलेली मराठी मतं एकत्र यायला मदत होईल। ही मतं एकत्र येणं खूप गरजेचं आहे, कारण काही दिवसांआधी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांचं एक वक्तव्य होतं की मुंबई महापालिकेवर आम्ही उत्तर भारतीय परप्रांतीय महापौर बसू। पण सुनील शुक्लांना कदाचित अंदाज नाहीये की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असताना हे वाटतंय तितकं सोपं नाहीये। कारण काही दिवसांपूर्वी मीरा रोडमध्ये जे मराठी जनांचं चित्र आपण बघितलं तो फक्त एक ट्रेलर म्हणावा लागेल, कारण आता सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंच्या पारिवारिक भेटीगाठी होत आहेत, तरी सोशल मीडियावरती किंवा समाज माध्यमांवरती सातत्याने फक्त त्यांच्याच चर्चा सुरू असताना आपल्याला दिसत आहेत। राज ठाकरे यांचं कित्येक वर्षानंतर मातोश्रीवर जाणं, उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं, कधी नव्हे ते उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनासाठी येणं, अशा अनेक छोट्या पण महत्त्वाच्या घटनांतून ठाकरे बंधूंची एकी आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे सतत काही ना काही कृतीतून चर्चेत राहण्याचा हा प्रयत्न आहे का, असाच प्रश्न पडतो। आणि तसं जर असेल तर सत्ताधाऱ्यांच्या महालाला सुरुंग लावल्यासारखा हा प्रकार होईल।
कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ज्या ठाकरे बंधूंच्या एकीची वाट पाहत होता ती अखेर त्यांनी घडवून आणली आहे। फक्त आता हा कौटुंबिक सलोखा राजकारणाच्या सलोख्यात बदलतो का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। बरं मंडळी, या सगळ्याच चर्चेत महत्त्वाची भर म्हणजे दरवर्षी उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून दसरा मेळावा घेण्यात येतो। इतकी वर्ष झाली पण आतापर्यंत राज ठाकरेंना या मेळाव्याचं आमंत्रण कधीच नसायचं। पण यावर्षी मात्र काहीतरी वेगळं घडतंय, कारण राज ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दसरा मेळाव्याचं आमंत्रण येईल आणि दोन्ही भाऊ मिळून दसरा मेळावा गाजवणार अशा चर्चा रंगतायत। या मेळाव्यातून महाराष्ट्राला काहीतरी सरप्राईज मिळण्याच्या चर्चा देखील होत आहेत। एकट्या राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी होते, मग आता दोन्ही भाऊ मेळाव्यासाठी एकत्र येत आहेत तर लोकांची गर्दी काय असेल याची आपण कल्पनाच करू शकतो। या मेळाव्यानंतर कौटुंबिक सलोख्यातून एकत्र आलेले बंधू राजकीय समीकरणही योग्य प्रकारे जुळवून आणतील अशी अपेक्षा आहे। पण जर हे समीकरण जुळवून आणण्यात दोन्ही बंधूंचे पक्ष यशस्वी झाले तर महाराष्ट्रासाठी एक नवा अध्याय सुरू होईल। सत्ताधाऱ्यांना आणि बाकी विरोधकांना महाराष्ट्रात टिकून राहायचं असेल तर चांगलीच कसरत करावी लागणार आहे, कारण आतापर्यंत ऑफिशियल युतीची घोषणा नसतानाही सत्ताधाऱ्यांमध्ये भीती आली आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं। पण निवडणुकांच्या वेळी युतीची घोषणा झालीच तर काय चित्र तयार होईल याची आपण कल्पना करू शकतोच। पण आता येणारे दिवसच ठरवतील की ठाकरे बंधूंची अधिकृत युती होतीये का, त्यानंतरचं महाराष्ट्राचं चित्र एकंदरीत काय असेल, दोन्ही बंधूंच्या हाती मुंबई महापालिका येईल का, हे सगळं येणाऱ्या दिवसातच आपल्याला बघावं लागेल। तर मंडळी, तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।